मिनिटच मागते ते 10 मिनिटं 10 मिनिटं 5 मिनिटं काय उपयोग. तुम्ही व्हिडिओ पाहिलाच असेल. त्या व्हिडिओमध्ये जो मुलगा आहे, जुन्नर तालुक्यातील पारगाव मंगरूळ हे माझं गाव आहे. ह्या गावात आत्ता 2 तासापूर्वी 11 वाजता एका मुलावरती बिबट्याने हल्ला केला आहे. ते शेतात काम करत होते, तो बांधावरती बसला होता आणि मोठा मुलगा आहे म्हणजे 12-13 वर्षाचा असेल. तो वाघाने त्याच्यावरती हल्ला केला आणि त्याला उसात ओढत नेलं. ते त्याच्या आईने पाहिलं, त्यांच्या शेतात ते मजदूर काम करत होते त्यांनी पाहिलं, त्या दादांनी पाहिलं. ते गेले उसात आणि त्या बिबट्याच्या जवळून त्या मुलाला ओढीत बाहेर घेऊन आले. शेती काय खाली जाऊन वाट कधी मागून येतो मान पकडतो. आज या मुलाची किती अवस्था आहे, मागून येऊन मागाने मान पकडलेली. तर तुम्ही दादाचा पण व्हिडिओ पाहू शकता की पूर्ण रक्त लागलेले त्या लहान मुलाचं. आणि जसं मी दोन दिवसापूर्वीच व्हिडिओ बनवला होता की हल्ले थांबलेत पण हल्ले होणार आहेत आणि आता सुरुवात झाली परत. पारगावमध्ये हा पहिला हल्ला आहे आणि आता असे होत राहतील कारण की बिबटे वाढत चाललेले आहेत. खूप त्यांचं प्रमाण वाढले आणि रोज कोणाला ना कोणाला तरी बिबट्या दिसत आहेत, कोणा ना कोणावरती हल्ले होत आहेत. आणि जसं मी त्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की आज ज्याचा जीव गेलाय ना तो पण शेतकऱ्याचा मुलगा आहे. तरी येतात, आश्वासनं देतात, परंतु काहीच काम करत नाही. अजिबात काही काम करत नाही. त्यांच्यासाठी जीव हा जीवच नाही, त्यांच्यासाठी हा फक्त खेळ झालेला आहे. मदाराचा कसा माकडाचा खेळ असतो तसा आहे ना. जुन्नरच काय आता जवळजवळ अर्ध्या महाराष्ट्रात हा वाघाचा प्रश्न चालू आहे आणि त्यांच्यासाठी ना माणसाचा जीव म्हणजे माकडाचा जीव झालेला आहे. बाकी काहीच राहिलेलं नाही याचं.